नमस्कार मित्रांनो, अननोन फार्मर 1969 हे यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण जे मागे व्हिडिओ टाकलेले आहेत सोयाबीन पेरणीपासून ते तूर जेव्हा आपण ठिबकवर लावली तेव्हापासूनचे ते व्हिडिओ आहेत सगळे. आणि आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जे आपण पहिली तूर शेंडे खुडणी केली होती. त्यानंतर आपलं पीक एकदम छोटंच होतं त्यावेळेस, म्हणजे ती तारीख होती 12 जुलै, म्हणजे 1 महिना झाला होता. आणि एकदम छोटं असल्यामुळे ते असं सहसा एवढं चांगलं दिसतही नव्हतं. आता हे जे सोयाबीन तुम्ही बघू शकता, हा सोयाबीनचा 17 जूनचा पेरा आहे. तुम्ही बघू शकता की माझ्या टोंग्यापर्यंत हे सोयाबीन वाढलेलं आहे. आता याची वाढ भरपूर झालेली आहे, त्यामुळे आपल्याला याच्यात रिओशीलसुद्धा वापरावं लागेल. पण कुठं तुम्ही बघू शकता की अजून वाढ व्हायची आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनपेक्षा तुरीची जी शेंडे खुडणी पहिली केली होती, त्यानंतर त्याला तुम्ही बघू शकता की एवढे हे शेंडे आलेले आहेत. या तुरीला तुम्ही बघू शकता की एवढे आलेले आहेत. असं सुमारे सगळी जी तूर आहे त्या तुरीला आलेले आहे. म्हणजे एक तोडल्यानंतर तुम्ही बघू शकता मोठे हे 3 शेंडे, त्यानंतर 1 2 3 4 असे 10-12 प्रत्येकाला. आणि तुरीची उंचीसुद्धा तुम्ही बघू शकता. आत्ताच 2 दिवस चांगला असा पाऊस झाला आहे, त्यामुळे पूर्ण शेत भरून गेलं आहे. सोयाबीन मस्त असं झाकलं आहे आणि छान वाटते. कारण एक नाही म्हटलं तरी 12-13 दिवस पाऊस नव्हता, त्यामुळे सगळं शेत असं करपल्यासारखं झालं होतं. आता इकडे जे तुम्ही बघू शकता की इकडे खाली जागा आहे, त्यामुळे इथं गवतसुद्धा झालं आहे. परंतु शेतामध्ये आपण तणनाशकसुद्धा वापरलं, त्यामुळे बरंचसं गवत कमी झालं आहे. तुरीच्या याच्यामध्ये सुद्धा थोडंफार गवत आहे. तुरीच्या वया आपण निंदून घेऊ, म्हणजे खुरपून घेऊ. त्यानंतर तुम्ही बघू शकता की मी पूर्ण आता तुम्हाला हा 3.5 एकराचा प्लॉट दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्ही बघू शकता की ते झूम करून मी तुम्हाला दाखवतो की ती नाली आहे. त्या नालीपासून ते इकडे तुम्ही बघू शकता की हा दुरा, हा बांध जे तुम्ही तिकडे बघू शकता ठिबक वगैरे आहे, तिथपर्यंत पूर्ण हा 3.5 एकराचा प्लॉट आहे. आणि आपण डायरेक्ट मधनं जात आहोत, तिकडनं तुम्हाला तिथपर्यंत दाखवतो. आता इकडे वापरताना आपण काळा पाईप वापरला होता. कशासाठी? कारण आपण ठिबकवरती तूर पहिले काढून घेतली, आणि जर आपण हे PVC पाईप वापरले असते तर काय झालं असतं की ट्रॅक्टर वगैरे याच्यावरनं नेता आलं नसतं. भलेही तुम्ही बैलजोडीवर पेरणी करू शकले असते, परंतु ही ट्रॅक्टरची पेरणी आहे. आता इकडे कुठं जिथं समजा पांढरी जमीन, भुरी जमीन, तिथं चुनखडीयुक्त जमीन, तिथंच पिकाला थोडंसं नुकसान वाटते. नाहीतर जिथं काळी शेती, आता इकडे काळी शेती आहे, तर तिथं काळ्या शेतीमध्ये सलग सोयाबीन आपलं व्यवस्थित आहे. परंतु आता तुम्ही हा जो इथं जे दिसत आहे, इथं उडीद लागवड केलेली आहे. आता काय झालं की ट्रॅक्टर इथपर्यंत पोचलं नाही, मग एवढी जागा आपली खालीच राहिली. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये उडीद किंवा मूग असं लागवड केलेली आहे. आणि आत्ता कोपऱ्यापासून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे जाताना आपण असं दाखवू आणि येताना त्या साईडनं दाखवू. आता आजची तारीख आहे, 1 मिनिट, 23 जुलै आजची तारीख आहे. आणि ही लागवड आहे 17 जूनची, म्हणजे 1-1.25 महिन्याचं हे पीक आहे साधारणतः. आता तुम्ही बघू शकता की छान पद्धतीने इकडूनही आणि इकडूनही तूर, त्याचबरोबर सोयाबीन व्यवस्थित आपलं झालेलं आहे. कुठं पतलं वाटते समजा असं, तर ही जी जागा आहे त्या जागा किंवा उन्हाचा त्याला थोडंसं काहीतरी हे झाला असेल फटका पांढऱ्या जागेवर, म्हणजे पावसाचं प्रमाण कमी, त्यामुळे ते सोयाबीन कमी म्हणजे जळालं, बरंचसं सोयाबीन जळालं. परंतु ते 5% होतं, त्यामुळे आपण त्याच्यावर कुठलाही इलाज केला असता, जर पाऊसच नाही तर काही फायदा झाला नसता. आता इथपर्यंत म्हणजे ह्या 4 वया तुम्ही इकडे बघू शकता की इथपर्यंत थोडंफार त्याच्यामध्ये तुम्हाला जाणवते की ते पतलं आहे. परंतु आता या वयीनंतर इथून तुम्हाला इकडे पूर्ण दाखवतो. हे इकडून बघून घ्या. हे असं सगळं सरसगट चांगलं निघलं आहे. म्हणजे 3.5 एकराच्या प्लॉटमधील एक 5-6 गुंठे सोडलं तर पूर्ण आपलं सोयाबीन आणि तुरीला कुठलाच इफेक्ट नाही, कारण तूर आपण आधी काढून घेतली आणि तुरीला आपण ठिबक लावलेलं असल्यामुळे आपल्याला पाणी द्यायची पण सोय आहे. परंतु सोयाबीनचं कसं होतं की जर तुम्हाला स्प्रिंकलर असेल अवेलेबल तरच तुम्हाला पाणी देता येत होतं. परंतु छानसा पाऊस झाला आहे, त्या पावसामुळे आत्ता साधारणतः 7-8 दिवस जरी त्याला पाणी नसलं
तरी चालते, इतका चांगला छान असा 2 पाऊस झालेला आहे आपल्याला. म्हणजे काल रात्री 3 वाजता आणि परवा रात्री 3 वाजता 2 असे छान पाऊस झाले. तुम्ही बघू शकता की इथे तर हाईट चांगली झालेली आहे आणि काळंशार सोयाबीन झालं. कारण आपल्याला याला पहिल्यांदा आपण तणनाशक शिंपडलं, त्यानंतर आपण कीटकनाशकसुद्धा टाकलेलं आहे. कीटकनाशकाचा सुद्धा व्हिडिओ आपण तुम्हाला टाकलेला आहे. तुरीचं तुम्ही बघू शकता की 2च आहे, खाली तुम्ही बघू शकता 2च आणि कुठं कुठं तर एकच. आता इकडे बघू शकता तुम्ही एकच आहे. हा एकच फांदीला आपण पहिलं 30 दिवसानंतर तूर खुडली, त्यानंतर आता अजून एकदा खुडू आणि तिसऱ्यांदा जर जमलं तर खुडू, कारण तिसऱ्यांदा तूर खुडणं काही सोपं नाही आहे. इकडे तुम्ही बघू शकता की ड्रिपच्या माध्यमातून आपण इथं जोडणी केलेली आहे. 3.5 एकरामध्ये 2 अशा लाईन टाकल्या आहे, खाली लाईन टाकलेली आहे. कारण आपल्याला माहिती आहे ड्रिपचं जे अंतर असतं 12 mm मध्ये तुम्ही 120 ते 140 एवढंच नेऊ शकतात आणि तुम्ही बघू शकता की तर कोपऱ्यापर्यंत खूप मोठं अंतर आहे. त्याच्यामुळे आपण 2 टप्पे त्याच्यामध्ये केलेले आहेत. तुम्हाला मी हे दाखवण्याचा उद्देश हा की तुम्ही बघू शकता की सगळीकडे शेवटपर्यंत आपलं सोयाबीन व्यवस्थित आहे. अजून काय झालं आहे हे पण एक गोष्ट आहे, कारण 1.25 महिन्याचं सोयाबीन झालं आहे. आता फुलं, त्यानंतर दुसरा फवारा, हे सगळं आपल्याला बघावंच लागेल. परंतु सांगायचा एक मुद्दा की बऱ्याच ठिकाणी आपल्याला माहिती आहे की हुमणी अळीने भरपूर क्षेत्र खराब केलं. आम्हालाही असं वाटलं होतं की तिकडे जे तुम्हाला पांढऱ्या जागेतलं, चुनखडीतल्या जागेतलं दाखवलं, तर असं वाटत होतं की तिथं पण आपल्याला काय हुमणी अळीचाच प्रादुर्भाव आहे काय. परंतु ती हुमणी अळी नसून जागेचा, चुनखडीचा किंवा तिथं अन्नद्रव्य कमी पडले असतील, त्यामुळे तो इफेक्ट दिसला. कारण पाऊसच मित्रांनो 10 ते 12 दिवस, जास्त पण कमी नाही, पाऊसच नव्हता. आता मी पूर्ण क्षेत्र तुम्हाला दाखवलेलं आहे, इकडून पण का यासाठी की तुम्ही बघू शकता की सोयाबीनची लेवल सारखी आलेली आहे आणि त्यामध्ये तुरीचा पण चांगलं हे झालं. कारण आता मागे आपण तुम्हाला दाखवलं होतं तूर निवडच म्हणजे एकदम छोटी छोटी तूर होती. आता तुम्ही बघू शकता की प्रत्येक वय, प्रत्येक लाईन चांगल्या पद्धतीने वाढ त्याची झालेली आहे. तणनाशकचा एवढा रिझल्ट आपल्याला आला नाही, कारण आपण जे तणनाशक शिंपलं होतं बिड्डी आणि त्याबरोबर आल सुपर जे वापरलं त्याचा चांगला रिझल्ट आहे. परंतु बिड्डीचा काही एवढा नाही आहे, कारण आपण हे शेत ओलं असताना शिंपलं. 4-5 दिवस त्याच्यावर बारीक बारीक पाऊसही होता, परंतु त्याचा एवढा रिझल्ट नाही आहे जेवढा रिझल्ट तुम्हाला साकेत ह्या तणनाशकाचा आहे. साकेतच शिंपडा. अजून ज्याचं म्हणजे ज्यांचं शिंपडणं बाकी आहे त्यांनी सगळ्यांनी साकेत शिंपडा. तुम्ही बघू शकता की हे भोऱ्या जागेतलं तुरीचं हे आहे, वय आहे, परंतु तिथं पण चांगल्या पद्धतीने आपली तूर आलेली आहे. आत्ता राहिला मुद्दा ह्या शेवटच्या वयचा. मित्रांनो, इकडे तुम्ही बघू शकता की झाडं आहेत, त्या झाडांमुळे बराचसा इफेक्ट आहे आणि आत्ता जवळजवळ ते क्षेत्र आपण कवर केलं, कारण याच्यामध्ये आपण उडीद टाकला आणि छान पद्धतीने आत्ता आपलं क्षेत्र कवर झालेलं आहे. आता राहिला मुद्दा तुरीचा. आता तुरीला आपण पहिलं खताचा सुद्धा व्हिडिओ टाकला, त्याचबरोबर पहिल्या शेंडे खुडणीचा, त्याचबरोबर सोयाबीनला पहिला आपण तणनाशक, त्याचबरोबर पहिला फवारा, हे सगळे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत. तुम्ही ते व्हिडिओ बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. कारण तुम्ही काय सांगणार, तुमचे जे अनुभव आहेत ते पण कामी आले पाहिजेत. बऱ्याचदा काय होते की आपण जे काही टाकतो त्याचा आपल्याला अनुभव नसतो. जे कित्येक वर्षापासून शेती करताय सोयाबीन आणि तुरीची, त्यांना कित्येक अनुभव आहेत, त्यांचे अनुभव कामी येतील. कारण पहिलं जर मी तुम्हाला सांगितलं की तणनाशक जे आपण वापरलं, असं वाटत होतं त्याचा रिझल्ट चांगला येईल, पण त्याचा काही रिझल्ट एवढा नाही आहे. त्याचबरोबर आपण कीटकनाशक वापरलं तर त्याचा चांगला रिझल्ट आहे. कीटकनाशकाचा सुद्धा आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो पण तुम्हाला जर बघायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघू शकता. आता इकडे तुम्ही बघू शकता की पूर्ण आता हे सोयाबीन छान झालं आहे. 1.25 महिन्याचा हा प्लॉट आहे, 3.5 एकराचा आणि भरपूर असं भारी वाटतं आहे. काहीतरी नवीन तुमच्याकडे काही माहिती असेल तर कमेंटच्या माध्यमातून तुम्ही करू शकता की आता याला दुसरी फवारणी काय करायची आहे. कारण आता फुलावरती हे सोयाबीन येईल. फुटवेसाठी आपण वापरलं होतं तर भरपूर सारे फुटवे लागले. त्यानंतर थोडं इथं कमी दिसतं आहे, तिथं पण आपल्याला वेगळं काहीतरी वापरायचं आहे. असं काहीसं दुसऱ्या फवारणीसाठी तुमच्याकडे काय माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर मित्रांनो, बघून घ्या पूर्ण प्लॉट.
पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. येऊ नवीन असं काहीतरी घेऊन.